पसारा. ओंकार रेडी आहोत आपण जायला. गुड मॉर्निंग बोल. माझा चेहरा. नमस्कार. गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. आजचा ब्लॉग एकदम भरपूर भारी असणार आहे कारण की फर्स्ट टाइम आम्ही वेगळं काहीतरी ॲडव्हेंचर करायला चाललो. हे बघा आमचं ॲडव्हेंचर. त्या जर्नीला आपण स्टार्ट करू. काय झालं सांगता बरोबर. हॉल्ट नंबर 1 पहिलाच म्हणजे निघायला आम्ही विचार केला की इडली वडा खाऊन निघतो. पावसाने हजेरी दिल्यामुळे परत घातलेला आहे. गॉड नोट्स पुढे अजून कसा होणार आहे आमचा प्रवास. अजून फक्त पनवेललाच आहोत. चला हा बघा रेडी झाला. हाय गाईज, नमस्कार. असा नमस्कार करतो आम्ही. मग अशी निघताना घाई गडबडीमध्ये निघालो म्हणून नीट बोलू शकलो नाही. तर आपण चाललो आहे गणपतीसाठी गावी. फायनली गावी चाललो आहे आम्ही. आणि बघता आम्ही कसे जातो आहे. ह्याला बोलतात अंगातल्या सर्व्या. अरे असं मी का अशी येऊ का ओंकार. ह्याला बोलतात अंगातल्या सर्व्या. घरी 4 चाकी उभी असताना आम्ही आमची एंटर घेऊन चाललो आहे. जी आम्ही आधी महाबळेश्वरला पण घेऊन गेलो होतो आणि आता आम्ही रत्नागिरीला घेऊन चाललो आहे. सो बघूया कसा होतो आपला प्रवास. रस्त्याचे अपडेट्स वगैरे आम्ही सगळे तुम्हाला देऊ. ठीक आहे. तर चला सुरू करा. मध्ये पाऊस येतो, रेनकोट घालतोय काढतोय. हीच जर्नी आहे. बघू कसं काय होतं. चला तर मग कोकणात. सो पहिला हॉल्ट आपण घेतला आहे. हे एक रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही नेहमी थांबतो. 10 मिनिटं मी तुम्हाला दाखवते. मस्त मालवणी. इथे आमची गाडी पार्क केली आहे. असं सगळं ॲम्बियन्स आहे. सी फूड खूप कमाल मिळतं इथे. AC नॉन AC दोन्ही आहे अवेलेबल. आम्ही इथे नेहमी खातो. मोस्टली जेव्हा मुंबईवरून गावी जात असताना किंवा येताना जर जेवणाच्या वेळेत इथे आलो तर आम्ही इथे जेवतो. आता 12 वाजतात, 11:15 ऑलमोस्ट झाल्यात. तर आम्ही विचार केला की जेवून पुढे निघूया कारण पुढे माहिती नाही. परत आता घरी पोचायला तरी 5 वगैरे वाजते. पुढे अजून रस्ता कसा आपल्याला माहिती नाही. महाडपर्यंत तरी मध्ये मध्ये थोडेच पॅच होते की जे खड्डा होता भरपूर किंवा असं काही. सो आता तरी आम्ही नॉर्मल आलोय. 5 तासात तर पोचलोय. 7 वाजता घरातून आम्ही निघालेलो यायला. सो आत्ता वाजल्यात 11:15. सो त्या जरा 5 तास आम्हाला लागल्यात. मध्ये काय एवढा जास्त हॉल्ट घेतला नाही. थोडंच थांबत होतो. जेवण करूया आपण आणि पुढचा प्रवास सुरू करूया आपला. लहान मुलांना खेळायला सुद्धा आहे तिथे. पार्किंगसाठी पण स्पेशियस आहे बऱ्यापैकी जागा. जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये आम्ही सुरमई थाळी मागवली आहे. नेहमी जे मागवत होते. तर आम्ही बसतो जेवायला. बाय बाय. चला तर झालंय जेवण. आता निघतोय. छान होतं जेवण. क्वांटिटी वाईज पण इथे चांगलं असतं आणि क्वालिटी वाईज पण चांगलं असतं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये.
सुरमई थाळी घेतलेली आणि प्रॉन्स घेतलेले. प्रॉन्स ह्यावेळी नंतर छान असतात, पण ह्यावेळी जरा प्रॉन्स एवढे चांगले नव्हते ना म्हणतात. बोल. प्रॉन्स म्हणजे आता थोडे पावसाचे दिवस आहेत तर बोटी तसं पण जात नाही हां, आहेत पण समुद्रामध्ये. सुरमई चांगली होती. प्रॉन्सचं जरा गडबड वाटली, हां, पण ठीक आहे. पण इथं फर्स्ट टाइमच झालं, नाही तर हां. नेहमी तर आम्ही इथेच हॉल्ट घेतो. 1000 रुपये बिल झालं. बिल झालंय. त्याबदली 2 थाळी घेतली असती तरी पण ठीक आहे. ठीक आहे, चांगलं होतं कधीतरी. जेवण. हा कधीतरीच, पण आम्ही नेहमी नेहमी इथेच जेवतो. सुरमई थाळी तर छानच होती. हां. घे गाडी काढ. आता पुढे कंटिन्यू करते. वाजले किती? 12:30. 12:45ला आम्ही पोचलो. पाऊण तास गेला. पाऊण तास जेवेपर्यंत वगैरे सगळं. सो आता पुढच्या जर्नीला करूया सुरुवात. पाऊसमध्ये माणगावला वगैरे आम्हाला एवढा तुफान पाऊस भेटलेला आणि माईक मला आत ठेवायला लावला. आता आवाज जर तुम्हाला नीट येत नसेल तर आय एम सॉरी. माणगावला वगैरे एवढा जोरात पाऊस भेटला. आम्ही नव्हतं घातलेलं रेनकोट वगैरे, आम्ही हे केलं. सो आता चला सुरू करूया पुढची जर्नी. हो, आता बघ कसं व्यवस्थित दिसतंय. अजून इथेच आहे आम्ही. अरे लवकर कर रे. असं वाटलं नव्हतं एवढी मज्जा येईल. मध्येच पाऊस आला तर मला मज्जा आली. एवढं असं काय वाटलं नाही. अंगापेक्षा भोंगा मोठा गॉगल. चला, अरे चला. आता आम्ही स्पीकरवर गाणी वाजवत जातो. गाडीचं हे नाही तर स्पीकरमध्ये गाणी वाजवत रत्नागिरीपर्यंत. इथून 3.5 तास दाखवत आहे. असंच जर चालू राहिलं तर काय आम्ही 5 वाजेपर्यंत पोहोचत नसतो. संगमेश्वरचा रस्ता असं रील वगैरे बघितलं, म्हणतात खूप बेकार आहे. कळेल आपल्याला किती पट बेकार आहे आणि का. ओंकार यार, माझं तोंडाला लावायची ओढणी तू ही बोचाला घेतली आणि मला तोंडात सगळं हे जाईल त्याचं काय. धूळ. चला गाईस, बाय. चला डॉल्बी डॉल्बी. गाणी लागेल स्पीकरला. अगं दाखव आपला स्पीकर. तुलाच गाणी ऐकू येणार आहे, ती मला थोडी ऐकू येणार आहे.
नहीं नहीं नहीं, नहीं सालुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है. no, 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 no. येस फायनली तिथून आवाज येणार 11 तासाने आम्ही पोचलेलो आहोत घरी. येस, तो काय बोलत होते मी मगाशी, पोचलो आहोत आपण घरी. म्हणून घरात गेली नाही, म्हटलं आधी व्हिडिओ एंड करते. एंड करायच्या आधी मला एक सांगायचं आहे की उक्षी वरून एक राईट येतो जेव्हा आपण मुंबई गोवा हायवेने येतो तेव्हा. तो राईट घेतल्याच्या नंतर परत अजून पुढे उक्षीचा ब्रिज क्रॉस करून 2 फाटे फुटतात. एक गणपतीपुळे देवगड मार्गे आणि एक मिरजोळे मार्गे. सो ज्यांचं गाव देवगड गणपतीपुळे तिथं ते लोक राईट घेऊन त्या रस्ता पकडू शकतो. माझं घर रत्नागिरीपासून सिटीपासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही मिरजोळे रस्ता पकडून माझगाव मार्गे गद्रे कंपनीचा जो रस्ता आहे तो घेऊन आम्ही डिरेक्ट पलटवणे मार्गे आता आमच्या घरी आलो आहोत. रस्ता खूप छान आहे, खूप मस्त आहे. त्याचा फुटेज पण तुम्हाला दिसेलच पुढे मागे किंवा जसं आता व्हिडिओ एडिट होईल त्याप्रमाणे. तर आता ताकद नाही अजून काय बोलायला. व्हिडिओ एंड करते. बाय.